चला तर मंडळी, आज ना अगदी एकदम सिंपल रेसिपी बनवूया. कारण भयंकर उकाळ आहे आणि अशा वेळेला काय होतं, गॅसजवळ उभं राहायचं कंटाळा येतो. तर काय करायचं, अशी ही अगदी सिंपल रेसिपी बनवायची. भातासोबत, गरमागरम भातासोबत अगदी मस्त लागतं आणि झटपट होतं आणि टेस्टी आहे, शिवाय हेल्दीसुद्धा आहे. तर इथे 1 कप तुरीची डाळ मी धुवून घेतली आहे. धुतल्यानंतर तिला आपण कुकरमध्ये घालायची. तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. नंतर यात भरपूर पालक घालायचे. पालकसुद्धा धुवून घ्यायची, स्वच्छ कापून घ्यायची गरज वाटल्यास. यात मी घातले 3 टमाटर. टमाटरसुद्धा कापून घ्यायचे, थोडे मोठे कापले तरी चालेल. हिरवी मिरची घातली आहे, थोडीशी हळद घालायची. नंतर आपण यात घालायचं थोडंसं थोडंसं कोथिंबीर घालायची, थोडंसं तेलसुद्धा आपण यात घालू शकतो. नंतर यात पाणी घालायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून ना आपल्याला हे सर्व उकळून घ्यायचं आहे. तर तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. आणि तुरीची डाळ घेतली त्यामुळे टमाटर हे थोडे जास्त वापरायचे कधीही. तर कुकर झालं 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झालं झाकण काढून घेऊया आणि हे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार, लगेच होणार, वेळ लागणार नाही. गरम असतानाच हे करून घ्यायचं मस्त. तर इथे बघा, पूर्ण मी मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे आणि आता आपण करूया फोडणी. तर तेल गरम केलं आहे. तेल गरम झालं की त्यात घालायची अर्धा चमचा राई. राई तळतळली की थोडंसं जिरं घालायचं. राई, जिरं दोन्ही तळतळलं की नंतर आपण त्यात घालायचा कढीपत्ता. कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर त्यात घालायची लाल मिरची छोटीवाली. हिरवी मिरची घातली तरीही चालेल. लाल मिरची असलीच पाहिजे असं काही नाही. नंतर त्यात घालायचा एक छोटा कांदा. आता कांद्याला ना हलकंसं आपण परतून घ्यायचं, खूप नाही त्याला परतवायचं, अगदी थोडंसं परतून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं लसूण. तर मी यात घातलं आहे कुटलेलं लसूण. यात कुठलेच मसाले आपल्याला लागत नाही. बिना मसाल्याची ही आमटी डाळ खूप मस्त लागते चवीला. फक्त काय करायचं, टमाटर तेवढे थोडेसे आपण जास्त घ्यायचे, कारण आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. नंतर थोडीशी हळद घालायची. सुरुवातीला पण आपण हळद घातलेली होती. लाल मिर्च पावडर घालायचं तुम्ही तुमच्या गरजेनुसार. थोडंसं आपण परतून घेऊया याचा कच्चेपणा जातपर्यंत. नंतर यात आपण ॲड करायची, जी आपण डाळ शिजवली होती पालक डाळ, ते सर्व आपण यात ॲड करायचं आणि पाणी घालायचं. गॅस मिडियम ठेवायची, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता ही ना पातळ छान वाटतं, पण मी ना थोडीशी घट्ट केली आहे. आता घरात किती लोक आहेत त्या अंदाजे आपण बनवायचं. मीठ घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि ही डाळ आमटी झाकून एक 2 ते 3 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही, मिडियम गॅस ठेवायची. मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं आपण हे उकळून घेऊया. फक्त एक लक्षात ठेवायचं की टमाटर जास्त घालायचे आणि याला ना कुठलेच मसाल्याची गरज नाही. फक्त लसूण घातलं तरीही खूप टेस्टी होतं. शेवटी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घ्यायचं. हे गरम गरम भातासोबत खूप मस्त लागतं. सूप म्हणून जरी पिलं ना तरीही खूप छान लागतं आणि अशी भाकरी कुस्करून खाल्ली तरी तर अप्रतिम लागतं. चला तर तुम्हीसुद्धा ट्राय करा.